नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला शिकायचंय वाक्याच्या सुरुवातीला असेल कर्ता आणि त्याच्यानंतर असेल मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप. कितवं रूप? दुसरं. जे डॅश ईडी हा प्रत्यय जोडून तयार होतं आणि त्याचा अर्थ काय होतो? एकदा ल येतं त्याच्या भाषांतराच्या शेवटी आणि अशा वाक्यामध्ये असतो सिंपल पास्ट टेन्स, म्हणजे साधा भूतकाळ. अशा वाक्यामध्ये कोणता काळ असतो? साधा भूतकाळ. चला तर मग सर्वनाम घेऊ वाक्याच्या सुरुवातीला आणि बघूया ती वाक्य होतात कशी. आपण काय करूया? सुरुवातीला सर्वच्या सर्व सर्वनाम लिहून काढू. आय म्हणजे मी. 2 आयचं अनेक वचन वी म्हणजे आम्ही. YOU तिसऱ्या क्रमांकाला YOU एकवचनी तू. यूचं अनेक वचन 4 नंबरला यू म्हणजे तुम्ही. 5 क्रमांकाला याची ही म्हणजे तो. 6 SHEC 7 IT इट म्हणजे ते. 8 THEY दे म्हणजे ते त्या ती. 9 एक वचनी नाम राम. आणि 10 क्रमांकाला घेतलंय आपण पीपल PEOPLE अनेक वचनी नाम. पीपल म्हणजे लोक. मित्रांनो, आता याच्यानंतर आपण एक क्रियापद घेणार आहोत, मुख्य क्रियापद, आणि ते घ्यायचं आपल्याला मेन व्हर्ब टू, जे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडून तयार होतं. जसं की CHANGE चेंज हा मूळ शब्द झाला. आता इथं शेवटी ई असल्यामुळं फक्त आपल्याला इथं डी घ्यावं लागेल. चेंज्ड म्हणजे बदलला, बदलली, बदलले हे आहे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप. याला इंग्रजीमध्ये म्हणतात पास्ट फॉर्म, भूतकाळी रूप. आता आपण काय करूया? हे सर्वच्या सर्व मुख्य क्रियापदाची दुसरी रूप आपण इथं लिहूया. आय चेंज्ड CHANGED. वी चेंज्ड CHANGED. यू changed CHANGED changed. 4 you changed CHANGED changed. He changed CHANGED. She changed CHANGED. It changed CHANGED changed. They changed CHANGED. Ram changed CHANGED. आणि people changed CHANGED. लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी मुख्य क्रियापदाच्या शेवटी डी आलेला आहे. प्रत्येकाच्या कुठलाही बदल झाला नाही. कर्ता एकवचनी, अनेकवचनी
स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी. इथं ये हे ई हा स्वर त्याच्या शेवटी असल्यामुळं इथं फक्त डी घेतलेलं आहे. तसं आपण काय घेतो, डॅश ईडी. परंतु त्या शब्दामध्ये मूळ शब्दात अगोदरच ई असल्यामुळं आपण फक्त तिथं डी जोडलेला आहे. आलं लक्षात. आता आपण तिथं एक नाउन घेऊया, अ बुक. सगळीकडं अ बुक हाच शब्द घेऊ. अ बुक लिहून काढायचंय माझ्या सोबत. अ बुक. यू चेंज्ड अ बुक. 5. ही चेंज्ड अ बुक. 6. सी चेंज्ड अ बुक. म्हणायचंय माझ्यासोबत. एक ओळ लिहून झाल्यावर वाक्य रिकामं सोडायचंय, एक ओळ रिकामी सोडायची. इट चेंज्ड अ बुक. दे चेंज्ड अ बुक. राम चेंज्ड अ बुक. पीपल चेंज्ड अ बुक. मित्रांनो, आपली सुरुवातच असल्यामुळे आपण अशा पद्धतीने वाक्य घेतोय, परंतु सराव झाल्यानंतर आपण सरळ सरळ वाक्य बनवायची. एकदा कर्ता, क्रियापद आणि कर्म न लिहिता वाक्य पटापट बनवायचे. आता आपण या वाक्यांचे अर्थ बघूया. आय चेंज्ड अ बुक म्हणजे बरोबर मी पुस्तक बदलले. चेंज्ड म्हणजे बदलले. आय चेंज्ड अ बुक म्हणजे मी पुस्तक बदलले. दुसरं, वी चेंज्ड अ बुक. मराठीमध्ये अर्थ आम्ही पुस्तक बदलले. आम्ही पुस्तक. आम्ही पुस्तक बदलले. आम्ही पुस्तक बदलले. आता तिसरं वाक्य, यू चेंज्ड अ बुक म्हणजे तू पुस्तक. तू पुस्तक बदलले. तू पुस्तक बदलले. अनेक वचन, यू चेंज्ड अ बुक. तुम्ही. तुम्ही पुस्तक. तुम्ही पुस्तक बदलले. बदलले. तुम्ही पुस्तक बदलले. त्याच्यानंतर 5वं, ही चेंज्ड अ बुक म्हणजे त्याने. ही म्हणजे तो, त्याने, त्याला जसा अर्थ पाहिजे आपण तसा घेऊ शकतो. ही चेंज्ड अ बुक त्याने पुस्तक बदलले. सहा, सी चेंज्ड अ बुक. तिने. तिने पुस्तक बदलले. इट चेंज्ड अ बुक त्याने पुस्तक. त्याने पुस्तक बदलले. आणि ही, सी, इटचं अनेक वचन एकच आहे. दे म्हणजे ते, त्या, ती. मराठीमध्ये अर्थ त्यांनी. अनेक वचन पुस्तक बदलले. त्यांनी पुस्तक बदलले. राम चेंज्ड अ बुक. रामने. रामने पुस्तक बदलले. रामने पुस्तक बदलले.
आणि पीपल चेंज्ड अ बुक. लोकांनी पुस्तक बदलले. लोकांनी पुस्तक बदलले. मित्रांनो, ही वाक्य आहेत होकारार्थी. कसली आहेत? होकारार्थी. आता आपल्याला बनवायची आहेत ही वाक्य नकारार्थी. म्हणजे निगेटिव्ह. म्हणजेच दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे नॉट. काय वापरायचं आहे? नॉट. आणि आपल्याला माहितीच आहे नॉट हे वापरतात सहाय्यकारी क्रियापदाच्या सोबत. सहाय्यकारी क्रियापदाच्या सोबत. सहाय्यकारी क्रियापदाच्या सोबत वापरतात. आणि इथं जी आपण 10 वाक्य लिहिलेली आहेत त्या 10 वाक्यांपैकी एकाही वाक्यात नाही सहाय्यकारी क्रियापद. आणि या वाक्यात आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. कोणता काळ आहे? साधा भूतकाळ. मग सांगा बरं, या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं घ्यावं लागेल? बरोबर, did. कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं? did. आणि मित्र हो, लक्षात ठेवा didच्या नंतर वापरायचं नॉट. आणि जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये घेतलं जातं सहाय्यकारी क्रियापद तेव्हा ज्या ठिकाणी मेन व्हर्ब येणार आहे, मेन व्हर्ब दुसरं रूप असतं त्याचं करायचं पहिलं रूप. म्हणजे त्याचा डी किंवा डॅश ईडी असलेला प्रत्यय काढून टाकायचा. जसं की आपण इथं बघूया, आय चेंज्ड अ बुक ह्या वाक्याचं जर नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर ते होईल आय डिड नॉट चेंज. CHANGE चेंज अ बुक. किंवा हे वाक्य आपण असंही लिहू शकतो आय डिड त्याला N, डिडंट. आय डिडंट चेंज अ बुक. आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात आणून द्यायची, ती म्हणजे वाक्यात जिथं जिथं डीड वापरलं जातं त्या ठिकाणी वाक्यामध्ये जेव्हा मुख्य क्रियापदाचं रूप वापरलं जाईल तेव्हा त्याचं पहिलं रूप घ्यायचं. म्हणजे त्याला जोडलेला कुठलाही प्रत्यय काढून टाकावा लागतो. मित्र हो, आता या वाक्याचा अर्थ काय होतो ते आपल्याला बघायचंय. पण आपण या वाक्याचा अर्थ स्पष्टपणे संपूर्ण कर्त्यासहित वाक्यांचे अर्थ बघणार आहोत. चला तर बघूया या वाक्यांचे अर्थ काय होतात सर्व कर्त्यासोबत ते. मित्रांनो, आपण अभ्यास करतोय कर्ता आणि त्याच्या सोबत मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप. मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप. आणि या मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप डॅश ईडी प्रत्यय जोडून तयार होतं. व हे वाक्य आपल्याला बनवायचं आहे निगेटिव्ह. याच्यामध्ये कोणता काळ आहे? सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. चला आपण आता त्यांची नकारार्थी वाक्य बनवणार आहोत. आपण वाक्य घेतोय आय डिड नॉट चेंज
अ बुक. आय डिड नॉट चेंज अ बुक म्हणजे मी पुस्तक बदलले नाही. मी पुस्तक बदलले नाही. मित्रांनो, इथं आपण डिड नॉट वापरलंय, त्या ठिकाणी डिडंट असंही वापरू शकतो. आणि जिथं आपण डिड घेतो तिथं मुख्य क्रियापदाचा प्रत्यय काढून टाकावा लागतो. इथं काढून टाकलेला आहे, हे लक्षात ठेवा. मी पुस्तक बदलले नाही. दुसरं वाक्य, वी डिड नॉट चेंज. CHANGE. We did not change a book. मराठीमध्ये अर्थ, आम्ही पुस्तक बदलले नाही. आम्ही पुस्तक बदलले नाही. तिसरं वाक्य घेऊ आपण यू कर्त्याचं. यू डिड नॉट चेंज अ बुक म्हणजे तू पुस्तक बदलले नाही. यूचा अनेक वचन यू म्हणून चौथं वाक्य, यू डिड नॉट चेंज अ बुक. मराठीत अर्थ, तुम्ही पुस्तक बदलले नाही. पाचवं वाक्य, ही डिड नॉट चेंज अ बुक. मित्रांनो, याचा अर्थ आहे त्याने पुस्तक बदलले नाही. पुढचं वाक्य, सी डिडंट. डिड नॉटचा आपण शॉर्ट फॉर्म केला, डिडंट चेंज अ बुक. मराठीत अर्थ, तिने पुस्तक बदलले नाही. सातवं वाक्य, इट डिड नॉट चेंज अ बुक. मराठीत अर्थ, त्याने पुस्तक बदलले नाही. आणि ही शीटचं अनेक वचन, दे.
did not change a book. मराठीत अर्थ अनेक वचन. त्यांनी पुस्तक बदलले नाही. त्याच्यानंतर 9वं वाक्य, राम did not change a book. मराठीत भाषांतर, रामने पुस्तक बदलले नाही. शेवटचं म्हणजे 10वं वाक्य, people did not change a book. मराठीत अर्थ, लोकांनी पुस्तक बदलले नाही. लोकांनी पुस्तक बदलले नाही. मित्रांनो, आपण ही बघितली नकारार्थी वाक्य ज्याच्यामध्ये डीड घेतलं जातं. डीड हे असं नॉट जोडून डिडंट सुद्धा घेतलं तरी बरोबर येतं. आता याच्यानंतर आपल्याला बघायचे आहेत क्वेश्चन, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य जी की यस किंवा नो टाईपची असतात. त्यालाच म्हणायचं व्हर्बल क्वेश्चन. बर, कशी तयार होतात ती, याचा अर्थ काय होतो, सविस्तर अभ्यास करायचा आहे. चला मग करूया. मित्रांनो, आपण बघतोय कर्ता, त्याच्यानंतर मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप असलेल्या वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आपल्याला. प्रश्नार्थक. व या वाक्यामध्ये कोणता काळ असतो, सिंपल पास्ट टेन्स, म्हणजे साधा भूतकाळ. आता याच्यामध्ये आपण डायरेक्ट वाक्य तयार करूया. Did I change a book? बघूया आपण याचा मराठीमध्ये अर्थ. मी पुस्तक बदलले का? बदलले का? मी पुस्तक बदलले का? कळालं? सुरुवातीला घ्यायचं सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापदाचा प्रत्यय काढून टाकायचा. दुसरं वाक्य, Did we change
अ बुक? क्वेश्चन मार्क. डिड वी चेंज अ बुक? आम्ही पुस्तक बदलले का? आम्ही पुस्तक बदलले का? क्वेश्चन मार्क. बघा, मराठीत भाषांतर केलेल्या वाक्याच्या शेवटी काय येतं? का. आणि वाक्याच्या सुरुवातीला येतं सहाय्यकारी क्रियापद. कळालं? तिसरं वाक्य. डिड यू चेंज अ बुक? क्वेश्चन मार्क. व्हेरी गुड. तू पुस्तक बदलले का? बदलले का? किंवा तू पुस्तक बदललेस का? चौथं वाक्य. डिड यू चेंज अ बुक? मराठीत अर्थ. तुम्ही पुस्तक बदलले का? तुम्ही पुस्तक बदलले का? पुढचं वाक्य 5 क्रमांकाचं. डिड ही चेंज अ बुक? क्वेश्चन मार्क. मराठीत अर्थ. त्याने पुस्तक बदलले का? पुढचं वाक्य 6. डिड सी चेंज अ बुक? क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये तिने पुस्तक बदलले का? तिने पुस्तक बदलले का? 7वं वाक्य आहे. डिड इट चेंज अ बुक? मराठी. त्याने पुस्तक बदलले का? बदलले का? आणि ही शीटचं अनेक वचन. डिड दे चेंज अ बुक? क्वेश्चन मार्क. मराठीत अर्थ. त्यांनी पुस्तक बदलले का? 9. डिड राम चेंज अ बुक? मराठीत अर्थ. रामने पुस्तक
बदलले का? आणि 10वं शेवटचं डिड दे नाही डिड पीपल PEOPLE डिड पीपल चेंज अ बुक? क्वेश्चन मार्क. मराठीत अर्थ लोकांनी पुस्तक बदलले का? शेवटी क्वेश्चन मार्क. मित्रांनो, ही आहेत प्रश्न. कसले प्रश्न आहेत? होकारार्थी प्रश्न आहेत. आता आपल्याला काय करायचंय? यांनाच निगेटिव्ह करायचंय. निगेटिव्ह NEGATIVE. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. कसली बनवायची ही? नकारार्थी. जसं की आता बघा इथं डिड आय चेंज अ बुक. हे वाक्य डिड आय चेंज अ बुक आपण सुरुवातीलाच घेऊ. DIDNT डिडंट आय चेंज अ बुक? क्वेश्चन मार्क. किंवा हेच वाक्य नॉट वेगळं घेतल्यानंतर डिड आय नॉट चेंज अ बुक? बघा इथं काय झालंय? वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापदाला जोडून नॉट घेतलंय शॉर्ट फॉर्म मध्ये आणि इथं डिड सुरुवातीला आहे आणि कर्त्याच्या नंतर वेगळं नॉट घेतलेलं आहे. कर्त्याच्या नंतर नॉट. आता या वाक्यामध्ये त्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? त्याची रचना कशी असते? या इतर गोष्टींचा अभ्यास सविस्तरपणे आपण स्वतंत्रपणे लगेच करूया. चला तर मग करूया सुरुवात. मित्रांनो, आपण बघतोय वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आणि त्याच्या सोबत मेन व्हर्ब टू, जे की डॅश ईडी प्रत्यय जोडून तयार होतं. अशा वाक्याचे प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य कसे तयार करायचे, त्याचा भाषांतर कसा होतो, ज्याच्यामध्ये असतो सिंपल पास्ट, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. त्याचा अर्थ काय होतो, ते वाक्य कसं होतं, चला बघूया. 1 नंबर, डीड किंवा डिडंट आय चेंज अ बुक? क्वेश्चन मार्क. मी पुस्तक, मराठीत अर्थ मी पुस्तक बदलले नाही का? मी पुस्तक बदलले नाही का? दुसरं वाक्य, डिड वी नॉट चेंज अ बुक? मराठीमध्ये अर्थ आम्ही पुस्तक बदलले नाही का?
वाक्य पुढचं. Did, didn't you change a book? Question mark. Didn't you change a book? तू पुस्तक बदलले नाही का? तू पुस्तक बदलले नाही का? चौथं वाक्य. Did you not change a book? मराठीमध्ये अर्थ. तुम्ही पुस्तक बदलले नाही का? तुम्ही पुस्तक बदलले नाही का? पुढचं वाक्य पाचवं. Did he not change a book? मराठीमध्ये अर्थ. त्याने पुस्तक बदलले नाही का? त्याने पुस्तक बदलले नाही का? सहावं वाक्य. didn't she change a book? मराठीत अर्थ. तिने पुस्तक बदलले नाही का? पुढचं वाक्य सातवं. Did it not change a book? त्याने पुस्तक बदलले नाही का? आणि ही शीटचा अनेक वचन दे म्हणून didn't they change a book? त्यांनी पुस्तक बदलले नाही का? क्वेश्चन मार्क. पुढचं नववं वाक्य. Did राम not change a book? रामने पुस्तक बदलले नाही का?
पुढचं वाक्य 10. Did people not change a book? मराठीत अर्थ, लोकांनी पुस्तक बदलले नाही का? मित्रांनो, आपण आत्तापर्यंत होकारार्थी, नकारार्थी, नकारार्थक प्रश्नार्थी आणि प्रश्नार्थक नकारार्थी असे वाक्य बघितले. आता आपल्याला WH प्रश्न, आज्ञार्थी वाक्य यांचा सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. कारण WH प्रश्नाचा वापर आपल्याला अधिकची माहिती घेत असताना जे प्रश्न विचारायचे असतात ते प्रश्न विचारण्यासाठी WH शब्द, WH प्रश्न वापरावे लागतात. चला तर बघूया आपण त्यांची माहिती. मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया WH शब्द. 1. WHY, व्हाय म्हणजे का. 2. WHEN, व्हेन म्हणजे केव्हा. 3. WHAT, व्हॉट म्हणजे काय. आणि WHERE, वेअर म्हणजे कोठे. 5वा शब्द आहे WHO, हू म्हणजे कोण. 6. WHOM, हुम म्हणजे कोणाला. 7. WHOSE, हुज म्हणजे कोणाचा. कोणाचा, कोणाची, कोणाचे. 8. WHICH, विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. पुढं 9 नंबर HOW, हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे. 10. हाऊ मेनी, हाऊ मेनी म्हणजे किती. 11. हाऊ मच, MUCH, हाऊ मच म्हणजे किती. आता इथे 2 सारखे शब्द आले. हा पहिला हाऊ मेनी म्हणजे किती, संख्या दाखवण्यासाठी, आणि हा जो दुसरा आहे हाऊ मच, प्रमाण दाखवण्यासाठी. 12. हाऊ फार म्हणजे किती दूर, किती दूर. आणि 13वा शब्द आहे हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ, किती वेळ, टाइम सांगण्यासाठी. आणि हाऊ फार किती दूर, अंतर सांगण्यासाठी हे शब्द वापरतात. हे शब्द आपल्याला पाठ करायचे. लिहा, पाठ करा, गिरवा, काय करायचे करा, पण पाठ करा. आता आपण याच्यावर आधारित काही वाक्य बघूया. जसं की व्हेन, एक. डिड ही कंप्लीट, COMPLETE, कंप्लीट. हॅज होमवर्क. क्वेश्चन मार्क, मराठीत अर्थ त्याने, त्याचा गृहपाठ, त्याचा गृहपाठ
केव्हा केला किंवा कधी केला, कधी केव्हा पूर्ण केला. किंवा आपण दुसरं वाक्य घेऊ एखादं. व्हाय डिड यू चेंज अ बुक. सांगा काय होईल याचा मराठीत अर्थ. व्हाय डिड यू चेंज अ बुक. मराठीत अर्थ तू पुस्तक का बदलले. तू पुस्तक का बदलले. किंवा पुढचं वाक्य घेऊ आपण हाऊ पासून. हाऊ हाऊ डिड सी गो टू स्कूल. क्वेश्चन मार्क. मराठीत अर्थ ती शाळेत कशी गेली. क्वेश्चन मार्क. मित्रांनो आपल्याला हे वाक्य तयार करता येतील अशी आशा आपण बाळगूया. किंवा मग आणखीन वाक्य बनवायचे का. बरं ठीक आहे, ओके बनवूया. चार. Where did they work every day. क्वेश्चन मार्क. मराठीत अर्थ त्यांनी दररोज कोठे काम केले. वेअर म्हणजे कोठे काम केले. क्वेश्चन मार्क. मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर सुरुवातीला आलंय डब्ल्यूएच शब्द, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. डब्ल्यूएच शब्द सहाय्यकारी क्रियापद. डब्ल्यूएच शब्द सहाय्यकारी क्रियापद. डब्ल्यूएच शब्द सहाय्यकारी क्रियापद आणि त्याच्यानंतर कर्ता 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 व त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं योग्य ते रूप. मुख्य क्रियापदाचं योग्य ते रूप आणि त्याच्यानंतर प्रिपोजिशनच्या आधारे किंवा कंजक्शनच्या आधारे पुढचे शब्द. अशी प्रश्नार्थक वाक्याची रचना आपल्याला या ठिकाणी दिसते. आणखीन आपण पुढचं एखादं वाक्य बघूया. जसं की हुम. पाचवं वाक्य हुम डिड यू टेल अ स्टोरी. क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये हुम म्हणजे कोणाला, यू म्हणजे तू. तू कोणाला, तू कोणाला गोष्ट सांगितली. तू कोणाला गोष्ट सांगितली. तसंच आणखीन एखादं वाक्य घेऊ. व्हाय. व्हाय घेतलेलं आहे. व्हाय घेतलं, व्हेअर घेतलं, व्हेन घेतलं. विच. पेन डिड यू ब्रिंग. विच पेन डिड यू ब्रिंग. क्वेश्चन मार्क. मराठीत अर्थ तू कोणता
पेन आणला, तू कोणता पेन आणला. अशा पद्धतीने आपण WH क्वेश्चन तयार करू शकतो. तसंच आपल्याला आता काही आज्ञार्थी वाक्य बघायचे. आज्ञार्थी वाक्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इम्परेटिव्ह. काय म्हणतात? इम्परेटिव्ह सेंटेन्स. आज्ञार्थी वाक्य. मित्रांनो, इंग्रजीमध्ये जी मुख्य क्रियापद असतात ते प्रत्येक मुख्य क्रियापद एक प्रकारचं आज्ञार्थी वाक्यच असतं, ज्याच्यामध्ये यू हा कर्ता गृहीत धरलेला असतो. तो एकवचनी असो अनेकवचनी असो, तो गृहीत धरलेला असतो. जसं की आपण एखादं क्रियापद घेतलं गो. गो म्हणजे जा. आता या वाक्याला आपल्याला बनवायचं आहे नकारार्थी वाक्य. कसं होईल? डोंट गो. डोंट गो म्हणजे जाऊ नका किंवा जाऊ नको. पूर्णविराम. मित्रांनो, आपल्याला काही मुख्य क्रियापद दाखवतोय आणि त्याची आज्ञार्थी वाक्य कशी होतात ते बघा. बघा, या ठिकाणी आपल्याला काही मुख्य क्रियापद दिसत आहेत. जसं की ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट हे जर आपण आज्ञार्थी वाक्य असं गृहीत धरलं, ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारा. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारा. अचीव म्हणजे मिळवा किंवा मिळव. मित्रांनो बघा, या ठिकाणी फ्राय. फ्राय म्हणजे आज्ञार्थी वाक्य दिले तळ. लव म्हणजे प्रेम कर. थँक म्हणजे आभार मान. अशा पद्धतीनं आपण आज्ञार्थी वाक्यही बनवू शकतो. आपल्याला आज्ञार्थी वाक्य बनवता येतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही क्रियापदं घ्या. या क्रियापदांच्या आधारे तुम्ही बहुसंख्य वाक्य बनवा. व्हिडिओ पॉज करा, की लिहून काढा. त्याच पद्धतीनं याच्या नंतर पण काही मुख्य क्रियापदं मी आपल्याला स्क्रॉल करतोय, सांगतोय, ती पण तुम्ही व्यवस्थित लिहून काढा, सराव करा. अशा पद्धतीची एवढी तुम्हाला जवळपास 135 मुख्य क्रियापदं इथं स्क्रॉल केलेली आहेत. ओके. त्याच्यानंतर आणखीन काही मुख्य क्रियापद आपल्या समोर मी स्क्रॉल करतोय. ओके. ज्याच्यामध्ये आपल्या समोर ॲक्सेप्ट, अचीव, ॲक्ट, ॲड, ॲडमिट, अडॉप्ट, ॲडवाइस, अफेक्ट, एम, ऑलो ही क्रियापद आहेत. ही मुख्य क्रियापद आहेत. इथं पुढच्या कॉलममध्ये ॲक्सेप्टेड हे दुसरं रूप आहे, इथं ॲक्सेप्टेड तिसरं रूप आहे आणि ॲक्सेप्टिंग चौथं रूप आहे. यांचे अर्थ कसे होतात ते इथं सुरुवातीला त्याचे नियम सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही हे नियम वाचायचे व दिलेल्या शब्दांचे अर्थ काय होतात ते बघायचे आणि तुम्हाला ते तुमच्या वहीमध्ये सगळेच्या सगळे शब्द लिहून काढायचे आहेत. चालेल? ओके. चला, स्क्रोल करतो मी हळूहळू हळूहळू आपल्या समोर ते शब्द. लिहून घ्या. हळूहळू हळूहळू आपल्या समोर ही शब्द स्क्रोल केले जात आहेत. वाचा आणि हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत, ज्याचा फायदा आपल्याला निश्चितच वाक्य बनवण्यासाठी होणार आहे. हळूहळू हळूहळू आपल्या समोर स्क्रोल केली जात आहेत. कम, कंपेअर,
कंप्लेन, कंप्लीट, कॉन्सन्ट्रेट, कन्सिडर अशी पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप अशी चारही रूप आपल्या समोर स्क्रोल केली जात आहेत. तुम्ही ही सर्वच्या सर्व क्रियापद वहीमध्ये लिहून काढायची आहेत. याच्यामध्ये रेग्युलर काही आहेत, इरेग्युलर काही आहेत, नियमित आणि अनियमित म्हणजे ईडी प्रत्यय न जोडता होणारी, ईडी प्रत्यय जोडून होणारी अशी सर्वच्या सर्व जवळपास 100च्या आसपास मुख्य क्रियापद इथं आपल्याला दिलेली आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे आणि सरावाशिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला भरपूर सराव करायचा आहे. बघा आता इथं हे साध्या काळामध्ये वापरली जाणारी शब्द आहेत. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप. डायरेक्ट म्हणजे दिशा दाखवणे, डायरेक्टेड म्हणजे दिशा दाखवली, डायरेक्टेड म्हणजे दिशा दाखवलेली आणि डायरेक्टिंग म्हणजे दिशा दाखवत. कळालं? दिशा दाखवत. अशा पद्धतीनं ही क्रियापदं या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्हाला इथं बघा इट. आता इथं ज्या ज्या क्रियापदांना फुल्या दिलेल्या आहेत, फुल्या, ती मुख्य क्रियापदाची इरेग्युलर व्हर्ब आहेत म्हणजे त्याला ईडी प्रत्यय न जोडता होणारी दुसरी आणि तिसरी रूपं. डीड म्हणजे करणे, डीड म्हणजे केले, डन म्हणजे केलेले आणि डुईंग म्हणजे करत. पुढचा शब्द आहे DRAW. ड्रॉ म्हणजे रेखाटणे किंवा काढणे. ड्रॉन म्हणजे काढले, ड्रॉन म्हणजे काढलेले आणि ड्रॉइंग म्हणजे काढत. त्याच्यानंतर हा ड्रिंक शब्द. ड्रिंक म्हणजे पिणे, ड्रँक म्हणजे पिले, ड्रंक म्हणजे पिलेले, ड्रिंकिंग म्हणजे पीत. पुढचा शब्द आहे ड्राईव्ह. DRIVE. ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे. ड्रोह म्हणजे DROVE. ड्रोह, ड्रोह म्हणजे गाडी चालवली. ड्रिव्हन म्हणजे गाडी चालवलेली आणि ड्रायव्हिंग म्हणजे गाडी चालवत. इथं हे ई निघून जात असतं. त्याच्यानंतर एट. EAT म्हणजे खाणे, एट म्हणजे खाल्ले, इटन म्हणजे खाल्लेले आणि इटिंग म्हणजे खात. अशा पद्धतीनं या इरेग्युलर शब्दांचे अर्थ आहेत. एम्फसाइज. एम्फसाइज म्हणजे जोर देणे, एम्फसाइज्ड म्हणजे जोर दिला, एम्फसाइज्ड म्हणजे जोर दिलेला आणि एम्फसाइजिंग म्हणजे जोर देतो. पुढचा शब्द एम्प्लॉय म्हणजे कामावर ठेवणे, एम्प्लॉईड म्हणजे कामावर ठेवला, एम्प्लॉईड म्हणजे कामावर ठेवलेला आणि एम्प्लॉईंग म्हणजे कामावर ठेवत. त्याच्यानंतर एंड. एंड म्हणजे शेवट करणे, एंडेड म्हणजे शेवट केला, एंडेड म्हणजे शेवट केलेला आणि एंडिंग म्हणजे शेवट करत. एनकरेज म्हणजे उत्साह वाढवणे, एनकरेज्ड उत्साह वाढवला, एनकरेज्ड उत्साह वाढवलेला आणि एनकरेजिंग म्हणजे उत्साह वाढवत. एन्जॉय. एन्जॉय म्हणजे मजा लुटणे, एन्जॉईड मजा लुटली, एन्जॉईड मजा लुटलेली, एन्जॉईंग मजा लुटत. एंटर. एंटर म्हणजे प्रवेश करणे, एंटर्ड प्रवेश केला, एंटर्ड प्रवेश केलेला, एंटरिंग प्रवेश करत. एक्सपेक्ट. एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे, एक्सपेक्टेड अपेक्षा केली, एक्सपेक्टेड अपेक्षा केलेली आणि एक्सपेक्टिंग म्हणजे अपेक्षा करत. एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव येणे, एक्सपिरियन्स्ड म्हणजे अनुभव आला, एक्सपिरियन्स्ड अनुभव आलेला, एक्सपिरियन्सिंग अनुभव येत. एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे,
एक्सप्रेस्ड व्यक्त केला, एक्सप्रेस्ड व्यक्त केलेला, एक्सप्रेस्ड व्यक्त करत. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सुद्धा सराव करा. हे शब्द बघून घ्या, लिहून काढा, त्याचे अर्थ कसे होतात ते सांगा, सराव करा, अभ्यास करा. एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे, एक्सप्लेन्ड स्पष्ट केले, एक्सप्लेन्ड स्पष्ट केलेले आणि एक्सप्लेनिंग स्पष्ट करत. या ठिकाणी इथं तुम्हाला या कॉलममधले शब्द आणि या कॉलममधले शब्द सारखे दिसत आहेत, परंतु आपल्याला जे याच्या अगोदर काही वेळापूर्वी जे नियम इथं दाखवले ते नियम लक्षात घ्या. हे आहे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आणि हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे व हे चौथं रूप आहे मुख्य क्रियापदाचं चौथं. तर याचे त्याच्या रूपानुसार मराठीमध्ये अर्थ होतात हे लक्षात घ्यायचं आहे आणि इंग्रजी परफेक्ट करायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आलात त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.